आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। केंद्राकडून आता साखर निर्यात बंदीचे पाऊल, मान्सूनच्या जोरदार तडाख्याची पूर्वसूचना। संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थनासाठी मराठा संघटना एकवटणार। बेळगावात एम्स संस्थेच्या केंद्र स्थापनेसाठी ट्विटरवर जागृती अभियान। विधान परिषद निवडणुकीसाठी माजी मंत्री प्रकाश हुक्केरी यांचा अर्ज दाखल। दी लिटल मास्टर्स प्री प्रायमरी स्कूलचा कार्यारंभ। बेळगावातील स्वच्छता कामासाठी पुण्याच्या कंपनीची निविदा। हुतात्मा दिन विषयक जागृतीसाठी देसूर येथे बैठक। धर्मवीर चित्रपटाला बेळगावकर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। हलगा ग्रामपंचायतीच्या नूतन अध्यक्षपदी सदानंद बेळगोजी यांची निवड। Dream, dream, dream. Dream transformed into thoughts, and thoughts results in action. We, Earth Kota Career Academy, will help you to achieve your dreams with our best and brightest minds. With smart learning techniques, improving your mental ability and smart problem-solving skills, achieve your dreams with academic and competitive exams like NDA, IIT, JEE, NEET, CET, Junior Scientist, NTSC, KVPY, Olympiad, RMS, RIMC, Sainik School, and classes from 6th to 12th standard, State, CBSE, ICSE. Developing high IQ and personal skills with social, emotional, and mental growth. We have our pattern-proof winning methodology in all our classroom programs. Grab the opportunity and realize your full academic potential and achieve success even beyond your imagination. Read, lead, succeed with us, Earth Kota Career Academy. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। देशात महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे। अशातच वाढलेले इंधनाचे दर केंद्र सरकारने काहीसे कमी केले आहेत। तरी देखील वाढलेल्या अन्नधान्याच्या किमती काही कमी होताना दिसत नाहीयेत। यामुळे देशात गरजेपेक्षा जास्त साठा निर्माण झाल्यास अन्नधान्याचे दर कमी होतील या उद्देशाने केंद्र सरकारने आज साखरेच्या निर्यातीवर बंदी आणली आहे। काही दिवसांपूर्वी गव्हाच्या निर्यातीवर बंदी आणली होती। साखरेचे वाढते दर रोखण्यासाठी आणि देशातील पुरवठा सुरळीत राहण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलाय। ही निर्यात बंदी 31 ऑक्टोबर पर्यंत राहणार आहे। सरकारच्या या पावलांचा अंदाज व्यक्त करता येत होता। 1 जून पासून काही निर्बंध लावण्यात येणार आहेत। साखरेचा हंगाम म्हणजेच 30 सप्टेंबर 2022 पर्यंत देशातील साखरेचा साठा 60 ते 65 LMT एवढा असावा म्हणून सरकारने निर्यातीवर हा निर्णय घेतला आहे। सरकारला आपल्याकडे 2 ते 3 महिन्याचा अतिरिक्त साखरेचा साठा करायचा आहे। देशातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी हा साठा हवा आहे। आकडेवारीनुसार देशातून मोठ्या प्रमाणावर साखरेची निर्यात झाली आहे। गेल्या वर्षी 60 लाख मेट्रिक टन साखरेच्या निर्यातीचे लक्ष्य ठेवण्यात आले होते, परंतु प्रत्यक्षात 70 LMT साखर निर्यात करण्यात आली। तर यंदा साखर कारखान्यांनी 82 LMT साखर निर्यातीसाठी पाठवली आहे। यापैकी 78 LMT साखर निर्यातही करण्यात आली आहे।
1 जून 2022 पासून साखरेची निर्यात प्रतिबंधित श्रेणीत ठेवण्यात आले आहे, असे परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने अधिसूचनेत म्हटले आहे. मान्सूनच्या जोरदार तडाख्याची पूर्वसूचना. अंदमान निकोबार बेटांवर मान्सून साधारणपणे 22 मे पर्यंत पोहोचतो. यंदा मात्र मान्सूनने हा टप्पा 15 मे रोजीच ओलांडला आहे. पर्जन्यमान वाऱ्यांचे चक्र आणि आउटगोईंग लॉंगवेव्ह रेडिएशन या 3 घटकांच्या आधारे हवामान विभाग मान्सूनच्या केरळमधील आगमनाची तारीख नक्की करतो. गेल्या आठवड्यात हवामान विभागाने 25 मे रोजी मान्सूनचे केरळ किनारपट्टीवर आगमन होईल असा अंदाज वर्तवला होता. सद्यस्थितीत कोमोरिन प्रदेश व कन्याकुमारी पर्यंत मान्सून पुढे सरकला असल्याने लवकरच केरळमध्ये धडकणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्याचप्रमाणे मान्सूनच्या सरी यापूर्वी बरसल्या आहेत. आता पुढील टप्पा हा मान्सूनच्या जोरदार तडाख्याचा राहील असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. येत्या 48 तासात मान्सूनच्या तुफानी प्रगतीला अनुकूल वातावरण असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी दिली. केरळमध्ये 27 मे रोजी मान्सूनचे आगमन होणार असल्याचा अंदाज IMDने आधी व्यक्त केला होता. सध्या मोसमी वाऱ्यांची उत्तर सीमा श्रीलंकेचा दक्षिण किनारा आहे. अरबी समुद्राचा आग्नेय भाग, मालदीव, कोमोरिन प्रदेश, बंगालच्या उपसागराचा मध्यपूर्व भाग आणि ईशान्य भागातील पुढील 48 तासातील परिस्थिती मान्सूनसाठी पोषक आहे, अशी माहिती IMDने दिली आहे. पावसाळ्यात वादळ वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात होणाऱ्या अतिवृष्टीत जीवितहानी होते. आता ही जीवितहानी टाळण्यासाठी सरकारच्या दामिनी प्रणालीचा आधार मिळणार आहे. केंद्र सरकारच्या भूविज्ञान मंत्रालयातर्फे वीज पडणाऱ्या घटनेसंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने याची माहिती दिली जाणार आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थनासाठी मराठा संघटना एकवटणार. राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले संभाजीराजे छत्रपती यांना भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणीही पाठिंबा जाहीर न केल्याने त्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे आता संभाजीराजे छत्रपती आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता वर्तवली जाते. संभाजीराजे छत्रपती यांना मराठा संघटनांचा भक्कम पाठिंबा आहे. या संघटनांनी संभाजीराजे यांच्या राज्यसभेतील उमेदवारीसाठी अगोदरच मोर्चे बांधणीला सुरुवात केली होती. तर दुसरीकडे संभाजीराजे यांचे समर्थकही प्रचंड आक्रमक झाले आहेत. शिवसेनेने संजय पवार यांना रिंगणात उतरवत संभाजीराजे छत्रपती यांना पाठिंबा नाकारल्यानंतर मराठा संघटना आणि संभाजीराजे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सध्या संभाजीराजे समर्थकांकडून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलं जात आहे. हे पोस्ट अल्पावधीत व्हायरल झालंय. आता राज्यसभा नव्हे तर संपूर्ण राज्यच घेणार असा मजकूर या पोस्टवर लिहिला आहे. या माध्यमातून संभाजीराजे समर्थकांकडून शिवसेना आणि महाविकास आघाडीला एक प्रकारे इशारा देण्यात आलाय. शिवसेनेने संभाजीराजे यांच्याशी नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी गद्दारी केली आहे. संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभा निवडणुकीसाठी पाठिंबा मिळाला नाही तर आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या घरात शिरू असा इशाराही मराठा संघटनांकडून देण्यात आलाय. त्यामुळे पुढे काय घडणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. बेळगावात एम्स संस्थेच्या केंद्र स्थापनेसाठी ट्विटरवर जागृती अभियान. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ही संस्था नवी दिल्ली येथे आहे. जगभरात नावाजले गेलेले भारतामधील एक नामवंत वैद्यकीय शिक्षण केंद्र अशी या संस्थेची ओळख आहे. या ठिकाणी अनेक प्रकारच्या रुग्णांवर उपचार होत असतात. या संस्थेचे केंद्र कर्नाटकात स्थापन करण्याच्या दृष्टीने केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी अनुमती दिली आहे. सदर केंद्र बेळगावात स्थापनेसाठी ट्विटरवर जागृती अभियान सुरू झाले आहे. कर्नाटक राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर के सुधाकर यांनी नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची भेट घेतली होती. तसेच या संस्थेचे केंद्र कर्नाटकात सुरू करण्याच्या दृष्टीने अनुमती मागितली होती. यावर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी होकार दर्शविला आहे. आता तमाम बेळगावकरांनी हे केंद्र बेळगावात व्हावे अशा मागणीसाठी पाठपुरावा करण्याची गरज निर्माण झाली आहे. कर्नाटकात हे केंद्र बेळगावात स्थापन व्हावे यासाठी आता जागृती मोहीम सुरू झाली आहे. अनेक तज्ज्ञांनी यासाठी मागणी उचलून धरली आहे. बेळगाव हे वैद्यकीय तसेच शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित होत आहे. अशा वेळी एम्स सारखी संस्था बेळगावात आल्यास बेळगावच्या वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी हे महत्त्वाचे ठरणार आहे. या दृष्टीने आता ट्विटरच्या माध्यमातून एम्स फॉर बेळगाव हा जागृती उपक्रम सुरू झाला आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी माजी मंत्री प्रकाश हुक्केरी यांचा अर्ज दाखल.
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसकडून माजी मंत्री प्रकाश हुक्केरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। बुधवारी त्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन निवडणुकीचा उमेदवारीचा अर्ज भरला। वायव्य शिक्षक मतदारसंघातून त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे। भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडून तुल्यबळ उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे त्यांच्या उमेदवारीची विशेष चर्चा होत आहे। प्रकाश हुक्केरी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करून भाजप विरोधात टक्कर देण्याचा निर्धार प्रकट केला आहे। तसेच शिक्षक मतदारसंघातील प्रतिनिधी म्हणून संधी मिळाल्यास आपण शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने कार्यरत राहू, असे विचार त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले। काँग्रेसकडून पदवीधर मतदारसंघासाठी सुनील संख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। तसेच आणखी एक उमेदवार शांतवीर कबीन यांनी देखील पदवीधर मतदारसंघासाठी अर्ज दाखल केला आहे। दी लिटल मास्टर्स प्री प्रायमरी स्कूलचा कार्यारंभ। कपिलेश्वर रोड येथे दी लिटल मास्टर प्री प्रायमरी स्कूलचा कार्यारंभ नुकताच करण्यात आला। यावेळी अर्थकोठा संस्थेचे अध्यक्ष सुनील काकतकर यांनी उपस्थित राहून या शाळा कार्यारंभासाठी शुभेच्छा दिल्या। अर्थ इंटरनॅशनल स्कूल या संस्थेच्या बेळगाव केंद्राची ही शाखा बेळगावात सुरू करण्यात आली आहे। याचे उद्घाटन नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। या शिक्षण केंद्रात बालवर्गासाठी पूर्व प्राथमिक शिक्षणाची सर्व सुविधा उपलब्ध आहे, अशी माहिती केंद्राचे संचालक अमित यादव आणि अमित मिठारी यांनी दिली। या केंद्रामध्ये बालवर्गाच्या दृष्टीने सुरक्षित आणि परिपूर्ण शिक्षण व्यवस्था उपलब्ध आहे। तसेच बालकांसाठी विविध प्रकारचे खेळ आणि अभ्यास नियोजन याची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे। बालकांसाठी आवश्यक असणारे कौशल्य, अभ्यासक्रम आणि आनंदाचे शिक्षण देण्यासाठी प्रशिक्षित शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत। त्यामुळे या केंद्राच्या माध्यमातून बेळगावातील पालक वर्गासाठी एक दर्जेदार शिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे। तसेच विद्यार्थ्यांसाठी प्रवेश सुरू करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले। बेळगावातील स्वच्छता कामासाठी पुण्याच्या कंपनीची निविदा। बेळगाव शहराच्या स्वच्छता कामाचे कंत्राट घेण्यासाठी पुणे येथील BVG कंपनी उत्सुक असून महापालिकेने या कंपनीच्या निविदेची तांत्रिक पडताळणी सुरू केली आहे। तांत्रिक पडताळणीत निविदा वैध ठरली तर या कंपनीला शहर स्वच्छतेचे काम मिळण्याची शक्यता आहे। बेळगाव महापालिकेने राबवलेल्या निविदा प्रक्रियेत पुण्याच्या BVG कंपनीने सहभाग दर्शवला आहे। या एकाच कंपनीची निविदा दाखल झाल्याने सिंगल टेंडरची समस्या निर्माण होण्याची शक्यता होती। तथापि महापालिकेने BVGच्या निविदेची तांत्रिक पडताळणी सुरू केली आहे। पुण्याच्या BVG कंपनीला शहर स्वच्छता कामाचा अनुभव असल्यामुळे या कंपनीला बेळगाव शहर स्वच्छता कामाचे कंत्राट मिळेल असा मनपा आरोग्य विभागाचा अंदाज आहे। महापालिका हद्दीतील 47 प्रभागांच्या स्वच्छतेची जबाबदारी नव्या कंत्राटदारावर असणार आहे। या व्यतिरिक्त कुमारस्वामी लेआउट, बसवनकुर्ची येथील गृहनिर्माण मंडळाच्या निवासी वसाहतींच्या स्वच्छतेची जबाबदारी देखील नव्या कंत्राटदाराकडेच असणार आहे। हुतात्मा दिन विषयक जागृतीसाठी देसूर येथे बैठक। गेली 65 वर्षे सीमा भागातील मराठी जनता त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध झगडत आहे। हा लढा आता अंतिम चरणावर आलेला आहे। या प्रसंगी समस्त मराठी माणसाने एकत्र येऊन लढ्याची धारा तीव्र करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक यांनी केले। येत्या दिनांक 1 जून रोजी होणाऱ्या हुतात्मा दिनी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासंदर्भात बेळगाव तालुक्यातील विविध ठिकाणी बैठका घेण्यात येत आहेत। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे। या हुतात्मा दिनापासून मराठी कागदपत्रांसाठीचा लढा अधिक तीव्र करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले। मंगळवारी रात्री देसूरमध्ये झालेल्या सभेला देसूरमधील युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता। समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर यांनी मार्गदर्शन करताना मराठी माणसांनी कर्नाटक शासनाला सक्ती दाखवायची गरज व्यक्त करत 1 जून रोजी हजारो संख्येने एकत्र होऊन मराठी कागदपत्रांसाठीचा लढा तीव्र करूया असे आवाहन केले। यावेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर, दत्ता उघाडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। धर्मवीर चित्रपटाला बेळगावकर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक दिग्गज व्यक्तिमत्व होऊन गेली आहेत। यापैकी एक झंझावात अशा शब्दात वर्णन करता येईल असे व्यक्तिमत्व म्हणजे ठाण्याचे आनंद चिंतामणी दिघे हे होते। या व्यक्तिमत्वाने आपल्या अवघ्या 50 वर्षाच्या आयुष्यात केलेली कामगिरी पाहता यासम हेच असे वर्णन करता येईल।
त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख मोठ्या पडद्यावर मांडणारा धर्मवीर हा चित्रपट सध्या तुफान गाजतो आहे. बेळगावातील ग्लोब चित्रमंदिरात शिवसेनेच्या वतीने युवा सेना आणि महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या सहयोगाने धर्मवीर चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाला बेळगाव परिसरातील मायबाप मराठी रसिकांनी उदंड प्रतिसाद दर्शवला आहे. हलगा ग्रामपंचायतीच्या नूतन अध्यक्षपदी सदानंद बेळगोजी यांची निवड. हलगा ग्रामपंचायतीच्या नूतन अध्यक्षपदी सदानंद बसवंत बेळगोजी यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवड जाहीर होताच बेळगोजी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होण्याबरोबरच समर्थकांनी गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. हलगा ग्रामपंचायत नूतन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सदानंद बसवंत बेळगोजी यांचा श्री धर्मराज मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने उत्स्फूर्त सत्कार करण्यात आला. यावेळी गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे गावातील शिंदे परिवारातर्फे देखील बेळगोजी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना अनिल शिंदे यांनी नूतन ग्रामपंचायत अध्यक्ष सदानंद बेळगोजी यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याची पोचपावती म्हणून त्यांची निवड झाली असल्याचे विचार व्यक्त केले. आज गावातील ग्रामपंचायत अध्यक्षपदी माझी निवड झाल्याबद्दल मी सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावकरी यांचा मी आभारी आहे. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना. आराधना मारुति गली बेलगाम. मन भाए आराधना. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ. उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. शहर उपनगरात दिनांक 31 रोजी वीज पुरवठा खंडित. दुरुस्ती कामामुळे मंगळवार दिनांक 31 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत शहर व उपनगरात वीज पुरवठा खंडित होणार आहे अशी माहिती हेस्कॉमने दिली आहे. धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली, मारुती गल्ली, शिवाजी रोड, रेडिओ कॉम्प्लेक्स, पाटील गल्ली, टिळक चौक, देशपांडे गल्ली, बसवण गल्ली, कॉलेज रोड, केळकर बाग, समादेव गल्ली, रामलिंग खिंड गल्ली, बापट गल्ली, बुरुड गल्ली, गणपत गल्ली, गोवावेस, मराठा कॉलनी, एसवी कॉलनी, काँग्रेस रोड, पहिले रेल्वे गेट, नेहरू रोड, सावरकर रोड, रॉय रोड, रानडे रोड, आगरकर रोड, दुसरे रेल्वे गेट, हिंदूनगर, राणा प्रताप रोड, रवींद्रनाथ टागोर रोड, गुडशेख रोड, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, देशमुख रोड, हिंदवाडी, खानापूर रोड, इंद्रप्रस्थ नगर, केएचबी कॉलनी, रेल्वे स्टेशन, विनायक रोड, लक्ष्मी टेकडी, नानावाडी, आश्रयवाडी, शास्त्री नगर, एसपीएम रोड, कपिलेश्वर रोड, हुलबत्ते कॉलनी, शहापूर, खडे बाजार, कचेरी गल्ली, कोरे गल्ली, मीरापूर गल्ली, सराफ गल्ली या भागात वीज पुरवठा खंडित होणार आहे. धाबा सिलेंडर स्फोटातील 2 जखमींचा मृत्यू. यमगर्णी जवळील सहारा हॉटेलमध्ये गॅस सिलेंडर गळतीमुळे दिनांक 20 रोजी रात्री झालेल्या स्फोटात 5 स्वयंपाकी जखमी झाले होते. यात गंभीर जखमी झालेले हॉटेल मालक याकूब मोहम्मद काडीवाला,
मूळ राहणार गुजरात व सध्या निप्पाणी तसेच स्वयंपाकी इक्रमुल हकी राहणार बिहार यांचा कोल्हापूर येथे उपचार सुरू असताना मंगळवारी मृत्यू झाला. मोहम्मद अनवर, मुशरफ शेख, मोहम्मद अझद शेख सर्व राहणार बिहार या तिघांवर कोल्हापुरात उपचार सुरू आहेत. याकूब मोहम्मद काडीवाला यांच्या पश्चात पत्नी, 5 मुले, भाऊ, बहीण असा परिवार आहे. घटनेची नोंद बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास उपनिरीक्षक आनंद करिकट्टी करत आहेत. भाजप कोर कमिटीला पक्षश्रेष्ठींचा शॉक. कोणत्याही नावाला श्रेष्ठींनी संमती दिली नाही, त्याऐवजी पक्षनिष्ठ असणारे प्रादेशिकतेचा निकष लावून उमेदवारी देण्यात आली. काँग्रेसनेही कर्नाटकातील पक्षनेत्यांना शॉक दिलाय. केपीसीसी अध्यक्ष DK शिवकुमार यांनी 2 जागांसाठी आपल्या निकटवर्तीयांच्या नावाची शिफारस केली होती, पण श्रेष्ठींनी त्यांना नकार दिला. पक्षप्रवक्ते नागराज यादव आणि माजी आमदार अब्दुल जब्बार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निजदने माजी विधान परिषद सदस्य श्रवण यांना उमेदवारी दिली आहे. पक्षातील कोणताही निर्णय राज्य कोअर कमिटीकडून घेतला जातो, पण विधान परिषद निवडणुकीच्या बाबतीत या निर्णयाला श्रेष्ठींनी कोणतीही दाद दिली नाही. कोअर कमिटीमध्ये प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील, माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा, जगदीश शेट्टर, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, महसूल मंत्री R अशोक, सदानंद गौडा, माजी मंत्री KS ईश्वरप्पा यांचा समावेश आहे. विधान परिषदेची उमेदवारी मिळवण्यासाठी माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांचे पुत्र BY विजयेंद्र यांनी मोठे लॉबिंग केले होते, पण पक्षश्रेष्ठींनी यांना उमेदवारी नाकारून येडियुरप्पांनाच शॉक दिला. आंबा प्रदर्शन विक्री मेळावा उद्यापासून. बागायत खात्यातर्फे क्लब रोडवरील व्ह्यूम पार्कमध्ये 26 ते 29 मे या कालावधीत आंबा प्रदर्शन विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला आंबा थेट ग्राहकांपर्यंत योग्य दरात पोहोचवण्याच्या उद्देशाने मेळावा भरवण्यात येईल. बेळगावसह धारवाड, रत्नागिरी येथील आंब्यांचा मेळाव्यात समावेश असेल. गुरुवारी दिनांक 26 रोजी दुपारी 12ला बेळगाव जैविक केंद्रामध्ये मार्गदर्शन शिबिर होणार आहे. रोग नियंत्रणासाठी उपाययोजना यावर मत्तिकोप कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ मार्गदर्शन करतील, असे जिल्हा बागायतचे उपसंचालक महांतेश मुरगोड यांनी कळवले आहे. जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुका 12 आठवड्यात घेण्याची सूचना. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुका 12 आठवड्यात घेण्याची सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिली आहे. यापेक्षा अधिक काळ मुदत देता येणार नसल्याचे न्यायालयाने बजावले आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुकांना विलंब होत असल्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयात तक्रार याचिका दाखल केली होती. त्यावर मुख्य न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सुनावणी केली. यावेळी ॲडव्होकेट जनरल प्रभुलिंग K नावदगी यांनी सरकारची बाजू मांडली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार निवृत्त न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ स्थापन केल्याची माहिती नावदगी यांनी खंडपीठाला दिली. निवडणूक आयोगाचे वकील KN फणींद्र यांनी राज्य सरकारकडून पुन्हा वेळ मागण्यात येत आहे, पण सरकारने पुन्हा वेळ मागू नये अशी विनंती केली. आतापर्यंत निवडणुकांना खूपच विलंब झाला आहे, आणखी मुदत देण्यात येऊ नये अशी विनंती त्यांनी केली. खंडपीठाने ही मागणी मान्य केली. सरकारला 12 आठवड्यांशिवाय आणखी मुदत मिळणार नसल्याची ताकीद दिली. हलगा-मच्छे बायपास प्रकरणी शेतकऱ्यांचे प्रशासनाला पुन्हा एकदा निवेदन. हलगा-मच्छे बायपास रस्त्याला शेतकऱ्यांचा प्रखर विरोध आहे. यासाठी न्यायालयात धाव घेऊन स्थगिती आदेश मिळवण्यात आलाय, मात्र तरी देखील प्रशासनाकडून सातत्याने पुन्हा या कामाचा प्रारंभ करण्यात येतोय. त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी उमटली आहे. याची प्रशासनाने दखल घ्यावी आणि सदर प्रकार रोखण्यासाठी पावले उचलावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या कामाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्याचप्रमाणे या संदर्भातील प्रशासनाकडून दाखल झालेल्या याचिका देखील रद्दबातल ठरवल्या आहेत. असे असताना सदर काम सुरू करण्यासाठी पुन्हा प्रयत्न होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याची गंभीर दखल घ्यावी आणि सदर काम थांबवावे अशी मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी निवेदनाचा स्वीकार केला. यावेळी शेतकरी प्रतिनिधी राजू मर्वे, प्रकाश नाईक, तानाजी हलगेकर, मोनाप्पा बाळेकुंद्रे आणि इतर सदस्य उपस्थित होते. नेसर्गीजवळ दुचाकीच्या धडकेत महिलेसह 2 ठार. बैलहोंगल तालुक्यातील नेसर्गी मल्लापूर रस्त्यावर भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीची धडक बसल्याने मेंढपाळ महिला व बालक दोघे जागीच ठार झाले.
अपघातात दुचाकी चालकही गंभीर जखमी झाला आहे. नेसर्गी जवळील मल्लापूर अंकलगी रस्त्यावर भीमव्वा बेळवडी वय 59 आणि बालक इरणगौडा गड्डेंनावर वय 13 हे बकरी चरवत होते. यावेळी भरधाव वेगाने दुचाकी चालवत आलेल्या चालकाने अत्यंत वेगाने येत या दोघांना ठोकरले. यामुळे हे दोघे उडून पडून जागीच ठार झाले. सुदैवाने एक जण या दुर्घटनेत बचावला. अपघातात दुचाकी चालकही गंभीर जखमी झाला आहे. अपघातात मरण पावलेल्या भीमव्वा बेळवडी यांचा मुलगा अडिवेप्पा याने अपघाताची माहिती देताना सांगितले की माझी आई भीमव्वा बेळवडी आणि इरणगौडा बकऱ्या चारून झाल्यावर त्यांना पाणी पाजत होते. त्याच वेळी भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने त्यांना ठोकरले. त्यामुळे हे दोघे जागीच ठार झाले. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. वृद्धाच्या मृत्यूनंतर भाऊ पुतण्यावर खुनाचा गुन्हा. 2 महिन्यांपूर्वी वृद्धाला क्षुल्लक भांडणातून त्यांचा लहान भाऊ, वहिनी व पत्नीने मारहाण केली होती. उपचार सुरू असलेल्या या वृद्धाचा मंगळवारी मृत्यू झाला. विजय दत्ता आगरे वय 60 राहणार देशपांडे गल्ली असे मृताचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूमुळे आधी मारहाणीचा गुन्हा दाखल झालेल्या तिघांविरोधात आता खडेबाजार पोलिसात खुनाचे अतिरिक्त कलम लावून गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये मृताचा भाऊ संजय दत्ता आगरे वय 57, त्याची पत्नी संध्या वय 52 व मुलगा अविनाश वय 27 तिघेही राहणार देशपांडे गल्ली बेळगाव यांचा समावेश आहे. मंगळवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. खडेबाजार पोलिसात नोंद झाली असून निरीक्षक दिलीप निंबाळकर तपास करीत आहेत. आशिया चषक हॉकी स्पर्धा जपानकडून भारताचा पराभव. सलामीच्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध बरोबरीच्या पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला मंगळवारी दुसऱ्या सामन्यात जपानकडून 2-5 अशा मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला. त्यामुळे या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारताचा मार्ग आता खडतर झाला आहे. मंगळवारी झालेल्या अ गटातील साखळी सामन्यात जपानकडून कोसेई कवाबेने 2 तर केन नागायोशी, उका रयोमा आणि कोजी यामासाकी यांनी प्रत्येकी 1 गोल झळकावला. भारताचे 2 गोल पवन राजभर आणि उत्तम सिंग यांनी केले. फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा, जोकोविचची विजयी सलामी. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोविचने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. पुरुष एकेरीत त्याच्यासह दुसऱ्या मानांकित डॅनिललाही आगेकूच करण्यात यश आले. युवा होल्गर रूनने 14व्या मानांकित डेनिसला पराभवाचा धक्का दिला. महिलांमध्ये कॅरोलिना प्लिस्कोव्हा, अलाइज कॉर्ने आणि डॅनिएले कॉलिन्स यांनी विजयासह दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. हॉकी संघटनेतर्फे खेळाडूंचा सत्कार. मिनी ऑलिम्पिकमध्ये 14 वर्षाखालील हॉकी स्पर्धेत धवल कामगिरी केलेल्या जिल्हा मुलामुलींच्या संघाचा हॉकी संघटनेतर्फे नुकताच गोवर्धन सभागृहात सत्कार करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष धनंजय पटेल, हॉकी बेळगावचे अध्यक्ष गुळाप्पा होसमणी, उपाध्यक्ष पूजा जाधव, सचिव सुधाकर चाळके यांच्या हस्ते उपविजेत्या मुलींच्या व कांस्यपदक विजेत्या मुलांच्या संघातील हॉकीपटूंचा चषक, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. बेळगाव जिल्हा हॉकी संघटनेचे अध्यक्ष पटेल यांनी आगामी काळात दोन्ही संघटनांना एकीने विविध स्पर्धा आयोजित करतील असे आश्वासन दिले. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.